मसाला आणि कांदा टाकला. त्यानंतर मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, आलं टाकेल. आता मी मिरची हो तर वास मस्त येईल ह्याला. आता हे टाकलंय कांद्याने हे. आणि मी सांगते की गॅसवर तुम्हाला बनवायचं असेल तर असं घ्या, नाहीतर ते डायरेक्ट असं राऊंड शेपमध्ये भेटतं ना, चुलीवर बनवायचं. कारण हे पूर्ण वितळतं. आमचं पण खराब झालं म्हणून मी सांगते तुम्हाला. आई काय काय टाकलं सांग ना. त्याच्यात काय मसाला, हळद, गरम मसाला, एवढंच. मीठ नंतर. पण आहे मस्त मटण दिलं काय लाल 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 लाल. थोडं पाणी टाकायला लागेल ना. मस्त एकदम मटण आणि भाकरी. अजून थोडं पाणी पाहिजे होतं ना. पाणी 1 किलो मला वाटतं ह्याच्यात जाम होतं. 1 किलोच आहे. मग रस्सा राहायला नको, रस्सा पाहिजे थोडा ना. बस पाणी आणि सर्व अशा मासाच्या फोड्या दिल्या ना. अशी हाडं बिडं नाही दिली जास्त. ते ह्याच्यावरचं झाकण आण ना. काय आहे तुपात अशी. आई बटाट नाही टाकाल. असं आहे का. आता वाटण बनवतंय काय आई. ह्याच्यात खोबरं भाजलंय आणि कांदा आणि कोथिंबीर टाकायचं. आणि आता इथं काय भाकरीचं पीठ मालाचं बाकी आहे. कोणतं झालं. चिकन झाले काय, मटण झालेलं आहे. आता एक फोड एकदम भारी हो वाटते ना. रक्ती बा हे बघ हा बघ हा बघ हा बघ. पण मस्त झालं एक नंबर. वाटण टाकलं मस्त की एकदम. आता भाकरी ह्याच्यावर कर. भाकरी ह्या साईडला अंडा त्या साईडला नाही. अशी क्रॉस आहे कर ना. झालं ना. आता आता उतरतच ना. भात झाला किती भाकरी भात काही बनवलं असं नाही मला. कोण बघून बघून व्हायचं इथं. हातावरची भाकरीची टेस्ट वेगळी होती. तापलंय ना. हे फास्ट करू आता. कर टाकायला भात होईल आता थोड्या वेळेला. आणि जोडीला माणूस लुपवलेलं ना. असं काम आहे मला आता.
हाय, आता आम्ही स्टॉपवर चाललो आहे. म्हणजे नानीच्या आणि नानांच्या आमच्या ॲनिव्हर्सरी आहे, तिकडे चाललो मी. सर्व म्हणजे आमच्या घरातलीच आहेत फॅमिली. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवते मग सेलिब्रेशन कसं होतं. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आता सुरू झालं आहे. म्हणजे ही आई नानाला आणि नानीला ऑप्शन करते. आज जास्त कोण नाही, नेमकीच आहेत आमचे म्हणजे घरातली. तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सर्वांची ओळख करून दाखवले कोण कोण आहे ते. पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसा झाला आहे तो. मी जास्तीत जास्त चांगला बनवायचा प्रयत्न करतो. हे बघा, एवढीच जण आम्ही आहोत, जास्त नाही. आणि म्हणजे तुम्हाला कुठली काय व्हिडिओमध्ये आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा. सेलिब्रेशन म्हणजे ॲनिव्हर्सरीचं हे बघा, आधी काहीतरी जोक झाला तर आधी हसत होता, पण जास्त कोण नव्हतं. आम्हीच म्हणजे घरातली 7-8 जणच होतो. पप्पांच्या बड्डेला भरपूर जणं होती. तर मी म्हणजे सांगते तुम्हाला, जर तुम्हाला आवडलं असेल आणि मी अजून एक ब्लॉग बनवणार आहे